तर नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. जे आपण कार्डबोर्ड घेऊन आलेलो तरी तृष्णा पूजा करते आणि मी माझ्या कामाला सुरुवात करतो. तर मी आमच्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन गणपती बाप्पाच्या मूर्तीप्रमाणे करत आहे. तर त्यासाठी मी पहिला एक चौकोन कापून घेतो सॅम्पल. त्याच्यामध्ये व्यवस्थित मार्किंग करून मी राऊंड करून घेतो आणि मग त्या राऊंडचा षटकोन तयार करतो आणि तो षटकोन कापून घेतो. आणि या षटकोनप्रमाणे बाकीचे 7 चौकोन अजून तयार करून त्याच्याप्रमाणे अजून 7 षटकोन मी तयार करून घेतो. आता त्या षटकोनाला लावण्यासाठी म्हणजेच भिंती तयार करण्यासाठी मी बाकीचे तुकडे कापून घेतो आणि नंतर त्यावर जे नक्षीकाम आहे ते करून घेतो. मी गणपतीसाठी नक्की काय डेकोरेशन बनवतो आहे हे तुम्हाला समजलं असेल तर नक्की कमेंट करा. नाहीतर मी तर सांगणारच आहे मी नक्की काय बनवतो आहे ते, पण तुम्हाला जर काही समजलं असेल मी काय बनवतो आहे ते नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा. बघूया कोण खरं बरोबर गेस करता येते. डेकोरेशन बनवायला आपल्याला मोठे कलाकार पण मदत करत होते. तुम्ही बघू शकता कसे मध्ये मध्ये ते आपल्याला येऊन मदत करतायत ते. एक सॅम्पल बनवून झाल्यानंतर बाकीच्या भिंतींना पण सेम मार्किंग करून तेही कट करून घेतो आणि आज फक्त एक बुरुज तयार होतो. आणि आजचं काम मी इकडे संपवतो. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. नवीन चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.